तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेस मध्ये. पाहतो पुढे आपण द इंडेक्स ऑफ द प्रोडक्ट, इंडेक्स ऑफ द प्रोडक्ट और क्वोशंट ऑफ टू नंबर्स. लक्षात घ्या, आपण आता एकच नंबरचा अभ्यास केला होता. नाउ वी आर गोइंग टू सी द इंडेक्स ऑफ द प्रोडक्ट और द क्वोशंट ऑफ द टू numbers. So here 2 into 3 raised to 4, that means 2 raised to 4 and 3 raised to 4. 4 upon 5 raised to 3, that means 4 raised to 3 upon 5 raised to 3. हे आपले लॉस त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. नम्रता तुला पण सांगतो मराठीमध्ये मी कशी लिहायचे. So what are the two rules guys here? First rule is what? हा पहिला रूल दिला तुम्हाला इथे. If a into b raised to m, बघा ब्रॅकेट मध्ये a raised to a into b raised to m, then a raised to m multiplied by b raised to. Similarly, a upon b raised to m असं असेल तर a ला पण पॉवर जाणार त्याची इंडेक्स and b also. That means a raised to m upon b raised to m. त्याला काय म्हणतो आपण? हा जर तुमचा रूल नंबर 1, रूल नंबर 2. लक्षात द्या. परत नंबर थोडी रिपीट करूया आपण इथे. सॉरी. येस. हा. बघा. पाया समान असलेल्या घातांकांचा गुणाकार, पाया समान असलेल्या घातांकांचा गुणाकार केला तर तुम्हाला काय कळलं? या ठिकाणी दोन ठिकाणी काय करते तुम्हाला इथे असू द्या. इथे आपलं काय करायचं, त्यांचा डायरेक्ट तुम्हाला पुढचा रूल दिलेला आहे. a raised to b. जर दोघांचा गुणाकार करत असो आपण, a raised to m, a चा m वा घात गुणिले a चा n वा घात असा असेल तर दोन्ही घातांकांची बेरीज होणार. कारण पाया समान आहे त्यामुळे घातांकांची काय होणार इथे? बेरीज होणार. घातांकांची काय होणार इथे? हा रूल वापरायचा आपल्याला सरळ 27 सोडवण्यासाठी. बरोबर. परत हा रूल इकडे दिलेला आहे. थोडंसं बघा, दोन्ही पुस्तकात थोडंसं चेंजेस आहेत काही ठिकाणी इथे. सो व्हॉट इज a raised to actually पुढे निघून सॉरी तुमच्यासाठी. आय एम रिअली सॉरी गाइस. थोडंसं पुढे निघून आपण चुकून. प्लीज मुझे सांग. So what is the multiplication of index with the same base? Multiplication index with the same base. Sorry, परत आलो इकडे आपण. So whenever the a raised to m multiplied by b a raised to n, तर तुम्हाला असं दिलेलं असेल इथे काय तुमचं बघा पाया जो आहे that is the base is same. a दोघांचा बेस आहे. So whenever such condition is there, what are you going to do? आणि इथे तो multiplication sign असेल तर you are going to add the indices. तुम्हाला जे घातांक त्यांची बेरीज करायची आहे. This is the rule number 1. Sorry, मागची पाहिजे तो थोडा वेगळा पुढच्या रूल शिकून घेतला. So a raised to m into a raised to is equal to a raised to m plus n, where m and n are positive integers and a is your rational number. लक्षात ठेवा. समजलं? a चा m वा घात गुणिले a चा n वा घात असं ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुम्ही काय सांगू शकता? a चा m आणि n त्यांची घातांकांची बेरीज होणार आणि आपण सोडवू. प्रॅक्टिस सेट 27 सेम सोडवायचं आहे. कसं सोडूया बघा आता. सिमिलर आहे बघा, लक्ष द्यायचं सगळ्यांनी. Anyway, sir, so practice at 27. Question number 1. Simplify. 7 raised to 4 into 7 raised to 2. दोघांचा घातांक आपलं पायासारखा आहे. बेस इज कॉमन. Therefore 7 raised to 4 plus 2. 4 plus 2 किती आले? 6. 4 plus 2 किती आले? 6. एवढं तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. Similarly 11 raised to minus 11 आहे. minus 11 raised to 5 plus 2 किती आले? 7. 5 plus 2 is what? 7. 5 plus 2 किती आले? 7. Here also 6 upon 7 raised to 3 plus 5 किती येतं सांगा? 3 plus 5 is equal to 8. 5 किती झाले? 8 झाले. 3 plus 5 is equal to 8, right? Then minus 3 upon 2 असलेलं काय येणार? minus 3 upon 2 5 plus 3 इथे बघितलं जाणार minus 3 upon 2 8. तुम्हाला पायाला काहीच करायचं नाही. तुमचा जो base will remain as it is. You are going to add the indices ऍड करायचं तुम्हाला पायाची बेरीज करायची, राईट. इथे पण त्याचं आहे a raised to 16 plus 7 किती आलं? a raised to 23. खूप इझी बघा. a raised to 23. आणि फायनली इथे आलं p upon 5 raised to 7 plus 3 10. p upon 5
7 plus 3 किती आलं 7 plus 3 is equal to 10. 7 plus 3 किती आलं 10, right? सो पुढे जाऊया नेक्स्ट प्रॅक्टिस सेट कडे जाऊया किंवा पुढच्या पुढे जाऊया. आता ते डिव्हिजन आहे तर डिव्हिजन असं तर तुमचं सबट्रॅक्शन बाकी काही तुमचं डिव्हिजन असं काय होतं सबट्रॅक्शन मला लक्षात घ्या. If A is non-zero number, if A is non-zero rational number and M and N are the positive integers, then M is greater than N. You will get M upon N. Sorry, A raised to M divided by A raised to N. इथे त्याचं काय करायचं सबट्रॅक्शन करायचं. ओके काय करायचं सबट्रॅक्शन मग आपण ऍड केलं इथे सबट्रॅक्शन करायचं कशाचं घातांकांचं दॅट मीन्स इंडायसेसचं सबट्रॅक्शन मला करायचं आहे. दॅट इज वन रूल. अजून एक रूल आहे बघा तुम्हाला अजून बरेचसे रूल तुम्हाला दिले आहेत. A raised to 0 is equal to 1. कोणत्याही संख्येचा शून्यावा घात हा किती असतो 1 असतो. कोणतीही संख्या असतो कोणत्याही संख्या असू द्या. जर तुम्ही असं म्हटलं की 12 घेतले 12 घेतले इथे 12 चा आपण 0 घेतला 12 चा घेतला 0. सो 0 power of any number is 1. तर इथे 1 येणार लक्षात 12 येणार नाही. दिस इज वन अजून एक रूल आहे. Then A raised to minus m. जर A चा मायनस m घातांक असेल तर त्याला जर मायनस चिन्ह काढायचं असेल त्याला आपण घेतो इनव्हर्स मध्ये. त्याला इनव्हर्स मध्ये घेतो छेदामध्ये घेतो. राईट काय त्याला छेदामध्ये घेतो. मग इथे एक्झाम्पल दाखवलं. गुड पुढे जाऊया. सॉरी दिस टू रूल्स आर गिवन हिअर. आता आपण सोडूया पुढचा प्रॅक्टिस सेट. हे दोन रूल आहेत. प्रॅक्टिस सेट 28 सोडूया खूप सोपे आहे. समोरासमोर आपण सोडूया इथे ना इथे मला डिव्हिजन करायचं. मग काय करायचं डिव्हिजन नाही सबट्रॅक्ट करायचं. हिअर A raised to 6 divided by A raised to 4. सो 6 आणि 4 जे इंडेक्स आहे तुमचे इंडेक्स आहेत घातांक आहेत त्यांचे सबट्रॅक्शन तुम्हाला करायचं. 6 minus 4 is equal to 2. समजलं 6 minus 4 is equal to 2. Here 5 minus 8 m raised to 5 minus 8 that is m raised to minus 3 m raised to minus 3 असं लिहिलं तरी चालेल. Or you can write simply as 1 upon m raised to q. 1 upon m raised to q. आणि इथे तुमचं चिन्ह काढून टाकायचं निगेटिव्ह साइन यू कॅन रिमूव्ह फ्रॉम हिअर. समजतंय दोन्ही गोष्टी तुमच्या सिमिलर आहे. इथे पण तसंच आहे p raised to minus 3 कारण 3 minus 13 होणार ना 3 minus 13 किती झाले minus 10 झाले. That means you can write this as 1 upon p raised to 10 as 1 upon p raised to 10. समजा इथे तुम्हाला 10 minus 10 x is equal to 10 minus 10 किती आले 0. That means किती आलं आन्सर इज 1. आन्सर इज 1. आन्सर किती आलं 1 आलं. बघा क्वेश्चन नंबर 1 चं मी आन्सर दिले. नंबर तुला पण सगळं सेम आन्सर आहेत कुठेही मराठीचा काही संबंध इथे नाही. क्वेश्चन नंबर 1 हॅव अ लुक गाइस. सो क्वेश्चन नंबर 2 सिमिलर सोडवायचं आपलं. क्वेश्चन नंबर 2 गाइस बघा फाइंड द व्हॅल्यूज. -7 divided by minus 7 raised to 12 divided by minus 7 raised to 12 किती आले सांगा बरं. -7 raised to काय येणार 12 minus 12 0. 12 minus 12 will be 0. आता तुम्हाला व्हॅल्यू काढायची. व्हॅल्यू किती आली इथे 1. किती आली व्हॅल्यू 1 आली. हे कसं आलं तुम्हाला ऑलरेडी फॉर्म्युला यू नो. देन नेक्स्ट वन 7 raised to 5 minus 3. 5 minus 3 किती आले 2. आता याची व्हॅल्यू काढा 7 raised to 2. 7 into 7 49. तुम्हाला व्हॅल्यू विचारली लक्षात घ्या. तुम्हाला किंमत विचारली आहे. सो व्हॅल्यू इज 49. लक्षात घ्या व्हॅल्यू किती आली 7 into 7 49. 7 into 7 49. नेक्स्ट बघा 4 upon 5 divided by 4 upon 5 raised to 3 2. दॅट मीन्स 3 minus 2 किती आले 1. 3 minus 2 किती आले 1. तुम्ही स्टेप दाखवू शकता निगेटिव्ह जे आपण जे सबट्रॅक्शन करतो ना त्या स्टेप यू कॅन शो हिअर. नाही दाखवू चालते असं काही नाही. सो आय आन्सर आलं 4 upon 5. Here also 4 raised to 7 divided by 4 raised to 5. That means 7 minus 5 is equal to 2. 4 चा स्क्वेअर आला 16. त्याला वर्ग 16. 4 4 जा 16. समजा लक्ष द्या काय डाऊट असेल विचारून घ्या स्क्रीनवर. चला पुढे जाऊया. आपण जेवढे प्रॅक्टिस सेट कव्हर अप करूया. हे सोपे छोटे प्रॅक्टिस सेट. देन इंडेक्स ऑफ द प्रोडक्ट ऑफ क्वोशंट ऑफ टू नंबर्स. हे मागाशी सांगितलं आपण तिथे आलो. हे बघा थोडं आपण तिथे आलो. रिमेंबर आता हे सगळे लॉज ऑफ इंडायसेस आहेत लक्षात घ्या. हे सगळे तुमचे घातांकाचे नियम आहेत. हे नियम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. यू हॅव टू रिमेंबर. हा फर्स्ट नियम बघितला आपण a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. दोघांची बेरीज. a raised to m divided by a raised to is equal to a raised to m minus n. That means it is subtraction. a raised to 1 is equal to a raised to 0 is equal to 1.
a raised to minus m is equal to 1 upon a raised to m. ab into m आलं, a चा पण m भागात, b चा पण m भागात. जर डिव्हिजन मध्ये असेल तरी सुद्धा त्यांना a raised to bm upon b raised to m. Then a raised to m into n असं असेल तर m आणि n चा मल्टिप्लिकेशन होतो, का तो गुणाकार होतो. mn म्हणजे काय, m a raised to m into n दोघांचा गुणाकार होतो. आणि जर इथे सबट्रॅक्शन इथे मायनस असेल, आपण a आणि b चं काय करायचं, इथे प्लेस चेंज करायची, ह्या निगेटिव्ह काय होणार तुमचा पॉझिटिव्ह. सो दिस लॉ यू शुड रिमेंबर. हे सगळे लॉ तुम्हाला असं झाले पाहिजे. आता नाही पण तुमच्या पूर्ण जेवढं तुम्ही शिकता तोपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचे, बिकॉज त्याच्यावर तुम्हाला पुढे पुढे मागे काही प्रश्न येतच असतात. सोपा आहे बघा. प्रॅक्टिस 20 गण घेऊया, खूप सोपा आहे. लक्ष द्या, एवढं काही कठीण असं वाटत नाही पण लक्ष द्या ना. काय तुमचं प्रॅक्टिस सेट, 3 आणि 4, 3 आणि 4 चं मल्टिप्लिकेशन ऍड करणं, कारण 3 आणि 4 चं मल्टिप्लिकेशन 3 4 जा 12. सो 5 upon 12 काय तुमचं 5 upon 12 raised to 5 upon 12 raised to 12. 3 4 जा 12. लक्षात घ्या, ते मल्टिप्लिकेशन तर आपण लॉ वाचले ना त्या ठिकाणी. 4 into 3, 3 4 जा 12. हिअर ऑल्सो सेम करायचंय, पण इथे तुमचं काय होणार, 3 raised to minus 8 होणार. 4 2 जा 8, 3 raised to minus 8. Similarly, here also 3 4 is 12, but minus 12. 1 upon 7 minus 12. It is negative in the it will be minus 12. Then similarly, इथे पण तर आता इथे बघा, निगेटिव्ह चं मल्टिप्लिकेशन काय होतं, पॉझिटिव्ह होतं. 2 upon 5 raised to 6. 3 2 is 6. 3 2 is 6. So 3 2 is 6. Then इथे 6 5 is 6 5 into 4. 5 into 4 किती झाले 20. So 6 raised to 20. किती झाले 6 raised to 20 is your answer. 6चा 20वा घात. बघा लक्ष द्या, काय डाऊट आहे का मला विचारून घ्या. अरे अजून आहेत पुढे. इथे बघा, आता इथे मी फक्त तुम्हाला मल्टिप्लिकेशन करतो, मी सोडून दाखवतो तुम्हाला. 5 2 जा तुमचं इथे होणार 10. 5 2 जा किती होणार 10 होणार. इथे -20 येणार, निगेटिव्ह 20. राईट. पाय तुमचा तसाच राहतो, घातक असून जो बेस आहे पाय तुमचं तेच राहतो, ते बदलत नाही. Here it will be -6. Here it will be 6 1 जा 6, and here it will be -6. किती आले -6 आले. राईट. बघा लक्ष द्या स्क्रीनवर. चला, सो एवढं तुम्हाला झालेलं आहे. थोडं मी शॉर्टकट मध्ये घेतोय, पण तुम्ही व्यवस्थित लिहा वहीमध्ये, चांगला अक्षर काढून, माझ्याकडे फळ नाही. सो राईट क्वेश्चन नंबर 2, राईट द फॉलोइंग नंबर्स युजिंग पॉझिटिव्ह इंडायसेस. तुम्हाला काय करायचं आहे, धन घातांक या ठिकाणी करायचे आहेत. धन घातांक करायला तुम्हाला काय करायचं आहे, तो बेस आहे, यू हॅव टू इन्व्हर्स द बेस. तुम्हाला बेसला काय करायचं आहे, इन्व्हर्स करायचा आहे. सो हियर इट विल बी 7 upon 2 raised to 2. काय ना 7 upon 2 raised to 2. समजतं काय केलं आपण, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरचा आपण प्लेस चेंज केली. त्यामुळे जो तुमचा जो घातांक आहे त्या इंडेक्सचं काय झालं, इंडेक्सचं काय तुमचं, इंडेक्सचं साइन चेंज झालं, निगेटिव्हचं इट इज पॉझिटिव्ह. समजा माझ्यासाठी समजलं का बघा. 7 upon 2 raised to 2. Here also 3 upon 2, sorry 3 upon 11 raised to 3 upon 11 raised to 5. Negative so positive. Then here 6 raised to direct 6 upon 1. 6 upon 1 म्हणजे काय, 6 लिहिलं तर चालतं. 6 raised to 3. And here y is equal to, so 1 upon y is equal to 4. 1 upon y raised to 4. 1 upon y raised to 4. This is the answer of question number 2. Question number 2 चा आन्सर बघा, सोपा आहे, बघून घ्या एकदा लक्षात स्क्रीनवर. चला पुढे जाऊया आपण. देन काय दिलं बघा तुम्हाला, फाइंडिंग द स्क्वेअर रूट ऑफ परफेक्ट स्क्वेअर. वा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं. फाइंड आउट करायचं स्क्वेअर. दोन मेथड आहेत त्याच्या. चला लक्ष द्या. सो एक फॅक्टरायझेशन मेथड आहे आणि तीच मेथड आपण त्या ठिकाणी वापरत आहोत. फॅक्टरायझेशन मेथड तुम्हाला आलेली आहे हियर. इझी आहे, फक्त त्यासाठी तुम्हाला थोडं नीट फॅक्टर पाडायचे तुम्हाला ते लक्ष द्यायचं. मी तुम्हाला दाखवतो. फर्स्ट आहे 6 7 25. दोन्ही मेथड दाखवतो. फर्स्ट मेथड बघा, 6 7 25 फॅक्टरायझेशन मेथड, त्याला म्हणतो अवयव पद्धत. 6 7 25 क्वेश्चन नंबर 1 प्रॅक्टिस सेट 30. प्रॅक्टिस सेट 30 क्वेश्चन नंबर 1 मधला 1 6 7 25. थोडा स्पेस युटिलाइज करूया आपण इथे. 625 थोड़ा स्पेस युटिलाइज करू. तुम्हाला इथे पूर्ण ब्लँक करून देतो.
गुड. किसे आता सर्व आय होप सगळ्यांना क्लिअर दिसेल. सो 625 क्वेश्चन नंबर 1 ना जे फॅक्टर पढ़ायचे. चलो स्टार्ट. फॅक्टर पढ़ायला 6 + 2 8 8 + 5 13 नाही डायरेक्ट 5 ने मल्टिप्लाय करायचं. 5 × 125 राईट. 5 × 125 देन अजून फॅक्टर पढ़ायचे पुढे काय ना 125 च्या बरोबर फॅक्टर्स. चलो डू इट. 5 × 5 × 25 5 × 5 × 25 देन परत 25 चे फॅक्टर्स पढ़ा. Here you will get 5 × 5 × 5 × 5. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे. हियर 5 किती वेळा आलेले आहेत 4 टाइम्स. तुम्हाला काय करायचं स्क्वेअर रूट काढायचा. यू हॅव टू टेक द स्क्वेअर रूट. तुम्हाला स्क्वेअर रूट काढायचा आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं होतं इथे बघा एवढ्यानंतर व्हॉट यू नीड टू डू गाइस तुम्हाला स्क्वेअर रूट काढायचं. दॅट मीन्स जो 5 आहे ना ओके या पहिल्या दोन मधला एक 5 घ्यायचा. हियर या दोन पैकी एक 5 घ्या and from this take 1 5. So your answer will be the answer square root will be 5 × 5 that is 25. 25 will be the square root of 625. काय सर 625 चा स्क्वेअर रूट किती आला 25. दिसतं का बघा स्क्रीनवर सगळ्यांना पॉइंट आउट आहे का बघा याच्यामध्ये. गुड. अजून आपण असं ज्या मेथडने आपण जाऊया आणि मग तुम्हाला दुसरी मेथड मी सांगतो. थोड्या की आपण घेतलेलीच आहे तर ही आधी पूर्ण करूया आपण मेथड. So next question is 1 2 2 5. 1 2 2 5. Right? 100 1 2 2 5. Here question number 2. 1 2 2 5. So 1 + 2 3 3 + 2 5 5 + 5 10 9. मग आपल्याला इथे जायचं आहे 3 5 ना. चलो सो स्टार्ट करूया. 5 5 ने मल्टिप्लाय करायला आपल्याला 5 डिवाइड करूया. किती ना सांगा 5 5 5 5 2 10 5 4 20 5 5 20 राइट. चलो परत 5 × 5 × 5 4 20 5 9 45. आता 49 चा सांगा फॅक्टर्स काय. 49 यू ऑलरेडी नो. 49 कोणाचा स्क्वेअर आहे 49 टेल मी 7 चा स्क्वेअर 49 राइट. सो 5 × 5 × 7 × 7. आता what you need to do guys इथे तुम्हाला या स्टेप ही स्टेप क्रुशियल आहे बिकॉज इन दिस स्टेप what are you going to do among the two 5s दोन पैकी एक 5 घ्या and दोन पैकी एक 7 घ्या. that is 5 × 7 5 × 7 झाले 35. therefore the square root of 1 2 2 5 1 2 2 5 चा स्क्वेअर रूट किती आला 35 आला. किती आलं 35. 35 तुमचा वर्गमूळ आला इथे. मेथड कोणती फॅक्टरायझेशन मेथड. Next बघा question number 3 289. So 289 is you can see 289 to the factor पाडले 289 directly येतं 17 right. 17 × 17 दुसरे कुठले फॅक्टर होत नाही. and if you take the square root 17 × 17 so square root of 289 तुम्हाला actually square root चा साइन वापरायचा आहे. square root of 289 is equal to 17. किती आला 17 right. तसं तुम्ही 4096 चा करा स्वतः प्रयत्न करा and 1089 हे दोन तुम्हाला दिलेले आहेत. now the ही तुम्हाला दुसरी मेथड आहे ती पण तुम्हाला सांगतो बघा. ही आहे 625. कसं घ्यायचं 625 डिवाइड करून 5 से 5 5 जा 5 so 5 × 125 किती आले 5 × 125 again divide by 5 5 5 जा 25 here 25 again divide by 5 किती आले 5 5 जा 25. 5 ला परत तुम्हाला डिवाइड करायचं 5 ने. So you get 5 × 5 1 मला 1 आला रिमेन म्हणजे फॅक्टर मध्ये 2 मिळतात. नाउ व्हॉट यू नीड टू डू तुम्हाला काय करायचं आहे among the 5 ह्या दोन पैकी एक 5 घ्या. here also take one from these two 5s. So 5 × 5 5 × 5 किती आहे तुमचं 25. 25 is the square root of 25 is the square root of 625. समजलं 625 चा स्क्वेअर रूट आहे किती आहे तुमचं 25. दिस इज द मेथड सेम आहे फक्त हे आपले वर्टिकल मेथड हॉरिझॉन्टल मेथड ही वर्टिकल मेथड आहे. उभी मांडणी आणि आडवी मांडणी. तर तुम्ही लास्ट शिकलात ना SCF LCM वगैरे त्या पद्धतीने. सॉरी लक्ष द्या.